हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास बऱ्याच जणांना होतो. तर आज आपण इम्युनिटी बूस्टर 3 ते 4 महिने टिकणारे बॉल्स बनवतोय। यासाठी मिठामध्ये आलं आहे ते छान भाजून घ्यायचं। भाजून घेतल्यानंतर सुती कापडाने पुसून याचं वरचं साल काढायचं, बारीक तुकडे करून मिक्सरला वाटून घ्यायचं। यानंतर एका पॅनमध्ये तुमच्याकडे जे सीड्स असतील ते घालू शकता। कळिंगडच्या भोपळ्याच्या बिया घातल्या, खसखस आणि तीळ घातले। सगळं साहित्य स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं। यानंतर कढईमध्ये वाटलेली आल्याची पेस्ट घालायची, 1 चमचा गूळ घालून मिक्स करून घ्यायचं। इथे 1 वाटी गूळ घेतलाय। यानंतर पाणी घालायचं, थोडंसं घालायचं, जास्त नाही। मिक्स करून घ्यायचं गूळ वितळेपर्यंत आणि ते आल्याच्या पेस्टमध्ये गाळून घालायचं। यानंतर भाजून ठेवलेल्या बिया घालायच्या आहेत आणि सुंठ पावडर, वेलची पावडर आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत हे बॅटर घट्ट होत नाही। घट्ट झालेलं बॅटर पूर्णपणे थंड करायचं, हाताला थोडंसं तूप लावायचं आणि या पद्धतीने हे पौष्टिक बॉल्स बनवून घ्यायचे। यूट्यूबवर पूर्ण रेसिपी अपलोड आहे, नक्की पहा। हे एकदा बनवा आणि 3-4 महिने खा। फक्त रोज एक खायचं आहे। नक्की ट्राय करा आणि कमेंट करा कसे झाले।